नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? माझ्या सर्व गोड मैत्रिणींना आणि गोड भावांना माझ्याकडून सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होई स्वामीच्याने प्रार्थना करताना व्हिडिओला सुरुवात करते. तर इतके दिवस व्हिडिओ का आले नाही, कशासाठी आले नाही याची मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहेत, पण आज नाही नंतर सांगणार आहेत की माझ्यासोबत काय घटना झाली आणि माझ्या मोबाईलसोबत काय घटना झाली ती. म्हणजे मोबाईल कसा हरवला, काय हरवला त्याची सविस्तर माहिती. तर चला पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी की मला लावायची डोक्याला मेहंदी. तर किती दिवस झाले मला मेहंदी लावायची होती. तर बघू शकता तुम्ही. तर केस किती सफेद झालेले आहेत माझे. बघा ना, आपलं 30 वय झालं की आपले केस सफेद व्हायला सुरुवात होते. आणि मी काय केलं ना, लोखंडाची कढई आणलेली आहे मेहंदी भिजवण्यासाठी. त्याच्यामध्ये मी काय केलं, 10 रुपयाच्या 2 पुड्या आणलेल्या होत्या. मला वाटलं की होऊन जातील मेहंदीच्या पुड्या, पण त्या मला अपूर्ण पडल्या वेळेवरती. तर तुम्हाला दाखवते मी त्या पुढे कशा मला अपूर्ण पडल्या. कारण की जेव्हा फोडली मी ती पुडी तेव्हा मला कळलं. तर चला. तर हे बघा, मी सर्वप्रथम काय केलं ना, पाणी पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी 2 ग्लास पाणी घेतलं. बघू शकता तुम्ही, मी 2 ग्लास पाणी घेतलं गरम करण्यासाठी. गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं मी. आणि त्याच्यामध्ये चहा पावडर टाकायची आपण. तर चहा पावडर आहे ना, आपल्या अंदाजानुसार टाकायची. कोणी जास्त टाकतं, कोणी कमी टाकतं. तर मला काय वाटलं की मेहंदी होऊन जाईल मला, त्यानुसार मी चहा पावडर टाकली. तर चहा पावडर टाकण्याच्या नंतर मला कळालं की मेहंदी तर थोडीशीच आहे. बघू शकता तुम्ही. आता ही चहा पावडर मी फक्त 1.5 चमचा टाकलेली, तिकडे 2 चमचा. तर पाणी मी जास्त घेतलेलं आहे, कारण ही मेहंदी फक्त चहा पावडरमध्ये भिजवायची असते. चहा पावडरच्या पाण्यामध्ये. बघू शकता त्या 10 रुपयाच्या 2 पुड्या आहेत. आणि ही नुपूर मेहंदी गोदरेज. कारण की ना, आपण काळी मेहंदी डोक्याला लावतो ना, त्याच्याने केस लवकर सफेद होतात, असं मला भरपूर लोकांनी सांगितलं. त्यामुळे मी ना नुपूर मेहंदी आणली आणि माझ्या मुलाला सांगितलं की तू नुपूर मेहंदी घेऊन ये. तर त्याने काय केलं ना, नुपूर मेहंदी फक्त 2 पुड्या आणल्यात. तर ही बघा, ही लोखंडाची जी कढई होती ना, ती खास मी मेहंदीसाठीच घेतलेली होती. तर बघू शकतात. तर मी ते पुड्या कापून, ते जेव्हा पहिली पुडी कापली मी तिच्यामध्ये टाकायला सुरुवात केली, तेव्हा मला कळालं की इथं मेहंदी मला कमी पडणार आहे केसांना लावायला. बघू शकता तुम्ही किती म्हणजे थोडीशीच मेहंदी ती. म्हटलं अरे हे काय झालं आता वेगळंच. आणि इकडं गरम पाणी पण होऊन केलं आणि रात्रीचा 1 वाजत होता. आता म्हटलं मेहंदी काही एवढ्या रात्री भेटणार नाही. दुकानं बंद झालेली असतात. 10 वाजेचीच आमच्याकडे दुकानं बंद होतात. आता करू काय, करू काय? मी ते टेन्शन घेऊन बसलेली होती डोक्यामध्ये. मला मेहंदी ऐन वेळेवरती कमी पडेल, कमी पडेल. पण म्हटलं बघू आता नंतर जसं होईल तसं ॲडजस्ट करू. आणि चहा पावडरचं पण पाणी मी जास्त उकडायला ठेवलेलं होतं. बघू शकता तुम्ही. ते पण पाणी मी जास्त उकडायला ठेवलेलं होतं. आणि इकडं मग पाणी गरम झाल्यावर मी ते थंड व्हायला घेतलं. बघू शकतात. तर आणि मेहंदीकडे पण पकत होते ना, पाणी पण थंड करत होते. कारण मला पाणी जास्त आणि मेहंदी थोडीशीच. काय होतं काय माहिती आता. तर चहा पावडरचं पाणी शिल्लक राहिलं, म्हटलं तर त्याच्यामध्ये साखर टाकून चहा पिऊन घेऊ, असा माझा हेतू होता. तर बघू शकतात. तर मी हळूहळू हळूहळू एका हातात मोबाईल पकडला आणि एका हातात पाणी टाकायला सुरुवात केली. बघू शकता तुम्ही. तर जसं जमलं तसं मी हलवायला घेतले. ते चमच्यासोबत मेहंदी हलवते, ते कढई पण हलते. आता मला करू काय? कसं करू मी ॲडजस्ट गोष्टी? त्यामुळे मला टेन्शन येत होतं. मग मी काय केलं ना, मला काहीतरी आयडिया करूया आता आपण. सतत मेहंदीमध्ये पाणी तर टाकूया चहा पावडरचं. तर मी तसं टाकते, तशी तिकडे बघा कशी गोल 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 हलते. आणि मुलं पण माझे झोपून गेलेले होते. मला आता करायचं काय तेच समजत नाही. मग मी काय केलं ना, म्हणजे दोघी पायांमध्ये, म्हणजे आपले जे पावलं असतात त्याच्यामध्ये ती कढई पकडली आणि एका हातात मोबाईल पकडला. आणि बघू शकता तुम्ही कसं, म्हणजे मी चमच्याने हलवायला घेतलं. आणि जसं पाहिजे तसं मग मी पाणी टाकायला घेतलं. बघू शकता. तर बघा किती त्याच प्रकारे मी कृती केली. पायांमध्ये कढई पकडून तर बघा किती मस्त पेस्ट बनली त्याची. आणि हलवायला पण मला सोयीस्कर पडलं. म्हणजे मला हसायला पण येत होतं आणि टेन्शन पण येत होतं की मेहंदीसाठी किती कुटाणे करावं लागतोय मला. तर बघू शकता तुम्ही. हलवायला सुरुवात केली मी. चांगली पेस्ट बनवायला सुरुवात केली. बघू शकतात. आणि तिच्यामध्ये काठी होत्या, त्या काठी मोडायच्या असतात. तर बघू शकता. तर आपली इकडे मेहंदीची पेस्ट तयार झाली आणि इकडे बघा चहा पावडरचं पाणी शिल्लक राहिलं. याच्यात चहा साखर टाकून होऊन जाईल मला चहा प्यायला. आणि इकडं बघा मी मेहंदी लावली.
तर मी मेहंदी कशी लावली तर मला सांगा कमेंटमध्ये. तर बघू शकतात आपली मेहंदी लावून तयार झालेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी मेहंदी लावली. तर मेहंदी 4-5 तास डोक्याला ठेवायची असते आणि खरंच मला मेहंदी कमी पडली पाठीमागे. तर मी म्हटलं जाऊदे पुढून आपल्याला हे होईल ना, म्हणून मी जसं जमलं तसं मी मेहंदी लावली. तर बघू शकतात. तर मला मेहंदी लावता जमली की नाही जमली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला बाय. तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.